अहमदनगर MIDCतील बंद पडलेल्या सह्याद्री कंपनीच्या पडक्या इमारतीमध्ये एक इसम मृतावस्थेत पडला होता. त्याचे डोके व चेहरा दगडाच्या साह्याने चेंदामेंदा करून टाकला होता. त्याच्या डोक्याच्या खाली रक्ताचे थारोळे साचले होते. तसेच त्याच्या गळ्यावर, छातीवर व पोटावर काळे निळे लालसर व्रण दिसत होते. या माणसाचा खून कुणी केला, कशासाठी केला, का केला याची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. अहमदनगर शहराजवळील नवनागापूरमधील गजानन कॉलनीतील एका छोट्या घरात सुमन शेळके या त्यांचा थोरला मुलगा संदीप यांच्यासह राहण्यास आल्या होत्या. संदीप यांची पत्नी 2011 साली आजारपणात मयत झाली आहे. त्यांना मूलबाळ वगैरे नाही. संदीप हा कोपरगाव पंचायत समितीत कनिष्ठलपीक म्हणून नोकरी करत होता. त्याला दारूचे व्यसन होते, त्यामुळे त्याचे कामावर फारसे लक्ष नव्हते. कित्येक वेळा तो कामाला दांड्या मारत होता. त्यामुळे त्याला 2 वर्षापूर्वी सततच्या गैरहजेरीमुळे नोकरीवरून काढून टाकले होते. तेव्हापासून संदीप व त्याची आई हे दोघेजण नवनागापूर येथे राहत होते. संदीपला त्याचा भाऊ संतोष यांनी वापरण्यासाठी एक मोबाईल घेऊन दिला होता, मात्र त्याने तो दारूसाठी विकला होता. असे त्याने कित्येक वेळा केल्याने सध्या त्याच्याकडे कोणताही मोबाईल नाही. संदीपचा लहान भाऊ संतोष हा बोल्लेगाव फाट्याजवळच्या राजलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये तिच्या कुटुंबियासह राहण्यास आहे. संतोष हा आदिवासी विभागाअंतर्गत पाईपलाईन रोड सावेडा अहमदनगर येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात गृहपाल पदावर नोकरीस आहे. वयोवृद्ध सुमन शेळके यांच्या 2 मुलांची अशी परिस्थिती आहे. संदीपच्या व्यसनामुळे घरात माणसे कमी असूनही त्यांना नाईलाजास्तव जवळच पण 2 वेगवेगळ्या ठिकाणी राहावे लागे. संतोष हा त्यांच्या पत्नी मुलांबाळामध्ये मग्न होता, मात्र आपले कर्तव्य म्हणून अधूनमधून तो आई व भावाची विचारपूस करत होता. गुरुवार दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास संतोषला त्याच्या आईने फोन करून सांगितले की संदीप हा 3 दिवस झालं 12:30 वाजल्यापासून घरातून बाहेर गेला असून तो अजून घरी आलेला नाही. तो कुठे गेला आहे याचा शोध घे. आईचा असा फोन आल्याने संतोषने हातातील सर्व कामे सोडून संदीपचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याने सुरुवातीला संदीपचे दारूचे अड्डे, त्याचे मित्र, त्यांचा ठाव ठिकाणा शोधायला सुरुवात केली. गजानन कॉलनीतील हॉटेल, इतर दारूची दुकाने या ठिकाणी संतोषने संदीपची चौकशी केली असता तेथील लोकांनी 2 दिवसापासून संदीप त्यांच्याकडे आलाच नाही असे सांगितले. आणखी दुकानदार व कॉलनीतील लोकांकडे चौकशी केली असता त्यांनीही संदीप 2 दिवसापासून दिसलाच नाही असे सांगितले. संतोषने घरी येऊन आई सुमनबाईला संदीप सापडत नसल्याचे सांगितले. त्यावर उद्यापर्यंत वाट पाहू आणि नंतर पोलिसात तक्रार देऊ असे त्या दोघांनी ठरवले. त्यामुळे आई घरातील तिच्या उद्योगाला लागली आणि संतोष त्याच्या नोकरीवर निघून गेला. 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास संतोष त्याच्या नोकरीवर होता. त्यावेळी त्याला पोलिसांचा फोन आला की अहमदनगर MIDCतील बंद पडलेल्या सह्याद्री कंपनीच्या पडक्या इमारतीमध्ये एक इसम मृतावस्थेत पडला असून तो तुमचा भाऊ असल्याची माहिती मिळाली आहे. तरी आपण खात्री करण्यासाठी येथे या. हा फोन आल्यानंतर त्याने आईला थोडीशी कल्पना देऊन संतोष पोलिसांनी सांगितलेल्या पत्त्यावर निघाला. काही वेळातच संतोष पोलिसांनी सांगितलेल्या पत्त्यास्थळी पोहोचला. अहमदनगर MIDCतील बंद पडलेल्या सह्याद्री कंपनीच्या पडक्या इमारतीत जाऊन पाहिले असता त्या ठिकाणी संतोषचा भाऊ संदीप हा मृतावस्थेत पडला होता. त्याचे डोके व चेहरा दगडाच्या साह्याने चेंदामेंदा केला होता. त्याच्या डोक्याच्या खाली रक्ताचे थारोळे साचले होते. त्याच्या गळ्यावर, छातीवर व पोटावर काळे निळे लालसर व्रण दिसत होते. तसेच त्याच्या गळ्याभोवती नायलॉन पट्टीने त्याचा गळा आवळल्याच्या खुणा दिसत होत्या. MIDC पोलिसांनी घटनास्थळाचा तसेच मृतदेहाचा पंचनामा केला आणि संदीपला अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे सांगितले. संदीप याला कुणीतरी अज्ञात युक्तीने अज्ञात कारणावरून नायलॉन पट्टीने गळा आवळून व दगडाच्या साह्याने डोक्याचा व चेहऱ्याचा चेंदामेंदा करून त्याला ठार मारले अशी फिर्याद त्याचा भाऊ संतोषने पोलीस ठाण्यात दिली. 2 दिवसापासून अहमदनगर MIDCतील बंद पडलेल्या सह्याद्री कंपनीत एका इसमाचा मृतदेह पडून राहतो, त्याची खबर कोणालाच नसते. या गोष्टीची गांभीर्याने दखल घेऊन पोलीस पथक कामाला लागले. पोलिसांनी आजूबाजूस राहणाऱ्या लोकांकडे तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला तेव्हा त्यांना एक महत्त्वाची माहिती मिळाली. 21 फेब्रुवारी 2024 रोजी संदीप शेळके हा विशाल जगताप व साहिल पठाण यांच्या समवेत देशी दारूच्या दुकानात दारू पेत बसला होता अशी खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथक विशाल जगताप व साहिल पठाण यांच्या घरी गेले तेव्हा त्यांना असे कळले दोघे 2 दिवस झाले घरी आले नाही. त्यामुळे पोलिसांचा त्यांच्यावरील संशय अजून वाढला.
पोलीस पथकाने त्या दोघांकडच्या मोबाईलच्या आधारे तांत्रिक विश्लेषण केले असता दोघेही संशयित आग्रामध्ये असल्याची खात्री झाली. पोलीस पथक त्या ठिकाणी जाऊन संशयिताचा शोध घेतला असता ते दोघे जण मिळून आले. पोलिसांनी त्यांना दोघांना ताब्यात घेऊन त्यांची नावे विचारली असता त्यांनी आपले नाव विशाल चिंतामण जगताप वय 22 राहणार चेतना कॉलनी तसेच साहिल शेरखान पठाण वय 20 राहणार नागापूर MIDC असे सांगितले. त्यांना ताब्यात घेऊन अहमदनगर येथे आणले. त्यांना न्यायालयासमोर उभे करून पोलीस कोठडीत देण्यात आली. तसेच पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आपण संदीप शेळके याचा खून केल्याची कबुली दिली. संदीप शेळके याला गेल्या अनेक वर्षापासून दारूचे व्यसन जडले होते. त्या व्यसनापायी त्याला शासकीय नोकरीलाही मुकावे लागले. तो आई सुमनबाई हिच्या समवेत नवनागापूर येथे राहत होता. दररोज सकाळ संध्याकाळ देशी दारूच्या अड्ड्यावर जाऊन दारू पिणे हा त्याचा एकमेव उद्योग होता. या दारूच्या व्यसनामुळे संदीपची ओळख साहिल पठाण आणि विशाल जगताप यांच्याशी झाली. ते नेहमी त्याच्याबरोबर दारू प्यायला दारू अड्ड्यावर असायचे. दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी संध्याकाळी संदीप शेळके, विशाल जगताप आणि साहिल पठाण असे जण मिळून नेहमीप्रमाणे दारू प्यायला सोबत बसले. आज त्या दोघांच्या मनात वेगळे शिजत होते. त्यांनी संदीपला जरा जास्तच दारू पाजली. दारू पाजल्यानंतर ते दोघे जण संदीपला घेऊन MIDCतील बंद पडलेल्या सह्याद्री कंपनीच्या पडक्या इमारतीत आले. तेथे आल्यानंतर त्यांनी त्याच्या अंगावरचे कपडे काढण्याचा जोर जबरदस्तीने प्रयत्न केला. त्याच्याबरोबर त्यांना अनैसर्गिक संभोग करायचा होता. संदीपने त्यांना जास्त विरोध केल्याने त्यांनी नायलॉन पट्टीने गळा आवळून त्याचा जीव घेतला. त्याची ओळख पटू नये म्हणून दगडाने त्याचे डोके आणि तोंड टेचून काढले. संदीपचा त्यांनी खून केल्यानंतर थोड्या वेळाने त्यांची दारू उतरली. मिळेल त्या वाहनाने ते उत्तर प्रदेश येथे पळून गेले. मात्र पोलिसांनी त्या दोघांना आग्रा येथून शोधून काढले. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. अशाच नवनवीन क्राईम स्टोरीसाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.